नेहमीच त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा हा कटवडा बनवून बघा. मस्त झणझणीत असा हा बेत आहे. नमस्कार, कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण कटवडा बनवत आहोत. कटवडा दोन पद्धतीने बनवतात. हा कटवडा जो आपण बनवत आहोत तो आपण चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकतो. भाजीप्रमाणेच हा कटवडा आपण बनवणार आहोत. दुसरा जो कटवडा आहे तर तो मटकीच्या कटामध्ये बनवला जातो. त्याच्यावरती फरसाण टाकून आपण तो खाऊ शकतो. तो कटवडा आपण पोळीसोबत नाही खाऊ शकत. तर या पद्धतीचा कटवडा मस्त आपण भाजीप्रमाणेच खाऊ शकतो. छान झणझणीत असा हा कटवडा बनतो. आणि नेहमीची तीच ती बटाट्याची भाजी किंवा रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा आलाय तर एकदा ही कटवडा नक्की बनवून बघा. तर रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात अगोदर एका कुकरमध्ये 5 ते 6 बटाटे उकडण्यासाठी टाकायचेत. तर मी 1 ग्लासभर पाणी टाकून हे बटाटे मध्यम आचेवर 10 ते 15 मिनिटे व्यवस्थित असे उकडून घेते. आता गॅसवरतीच आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. एक जाळी ठेवलेली आहे. जाळीमध्ये आपण कांदा आणि खोबरं भाजून घेऊयात. कांदा एक मध्यम आकाराचा कांदा मी घेतलेला आहे. त्याचं टरफल काढून घेतलं. बाजूने थोडेसे त्याला कट दिले म्हणजे कांदा आतपर्यंत वाफला जाईल. आता खोबऱ्याचा तुकडा कांदा आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. खोबरं खूप पटकन करपतं. थोडंसं असं काळपट दिसायला लागलं की लगेच त्याला बाजूला काढून घ्यायचं. तर पहा आता याला थोडासा जाळ लागलेला आहे. थोडं काळपट असं ते दिसतंय. तर खोबरं आपलं व्यवस्थित असं भाजलेलं आहे. खोबरं खूप करपून द्यायचं नाही. कांदा आता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजाय थोडा उशीर लागतो. यामध्येच आपण अद्रकीचा तुकडा आणि एक लसणाची कुडीसुद्धा भाजण्यासाठी ठेवूयात. यामुळे अद्रक लसूण छान असं आतपर्यंत वाफल्या जातं. कांदा आपल्याला खूप करपून द्यायचा नाही आहे. फक्त तो छान असा आतपर्यंत वाफायला हवा. तुम्ही डायरेक्ट तव्यावरती सुद्धा हा मसाला भाजून घेऊ शकता. आपल्या आवडीप्रमाणे वाटण तुम्ही बनवू शकता. तर आता छान असं हे सर्व भाजलेलं आहे. ताटामध्ये मी हे काढून घेते. आता सर्वात अगोदर आपल्याला खोबरं चिरून घ्यायचं आहे. बारीक याचे तुकडे बनवून घ्यायचे आहेत. नंतर कांदासुद्धा आपण चिरून घेऊयात. मस्त आतपर्यंत हा कांदा वाफलेला आहे. अद्रकीचे सुद्धा 2 तुकडे करून घ्यायचे आहेत. यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक कधी तशीच जाडी मोठी राहते. लसूणसुद्धा आता आपण सोलून घेऊ. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. तर लसूण मी सोलून घेतला आहे. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून याला व्यवस्थित असं दळून घेते. लागेल तसं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. तर एकदा मी याला फिरवून घेते आणि नंतर थोडंसं पाणी टाकून वापस याला बारीक असं दळून घ्यायचं आहे. चांगली बारीक पेस्ट आपल्याला याची बनवायची आहे. तर पहा आता आपलं हे वाटण बनवून तयार झालेलं आहे. खूप पातळ केलेलं नाही, थोडाच पाण्याचा वापर केलेला आहे. वाटण तयार आहे. आता आपण कट बनवून घेऊयात. कढईमध्ये 2 पळ्या तेल गरम करण्यासाठी ठेवलं. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलं. जिरे चांगलं फुलू द्यायचं आहे. नंतर तयार केलेलं वाटण यामध्ये टाकायचं. आता वाटण आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. मध्यम आचेवर हे वाटण आता मी व्यवस्थित असं परतून घेते. यातील पाणी थोडं कमी होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. अर्धा चमचा हळद आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. कारण वाटण थोडंसं काळपट आहे तर हळदीमुळे छान असा त्याला कलर येईल. आता व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. यातील पाणीसुद्धा आता आटू लागलंय. याच्यामध्ये आता आपण मसाला टाकून घेऊयात. तर ठेवणीतला मसाला मी वापरत आहे. 1.5 चमचा ठेवणीतला मसाला टाकलेला आहे. अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकत आहे. तुम्ही हवं तर लाल तिखट आणि गरम मसाला पावडर वापरून सुद्धा ही भाजी बनवू शकता. तर वापस आपण अजून अर्धा मिनिटे हे वाटण जे आहे असंच परतून घेऊयात. म्हणजे त्यातील मसाले छान असे परतवले जातात. तर आता याला थोडंसं तेल सुटू लागलेलं आहे. आपण अगोदरच भाजीमध्ये कमी तेलाचा वापर केला आहे त्यामुळे वाटणाला खूप जास्त तेल सुटणार नाही. व्यवस्थित असं परतून घेतलं की मस्त भाजीला कट येईल कमी तेलामध्ये सुद्धा.
तर पहा आता छान असं हे वाटण आपलं परतवून झालं आहे. यातलं पाणी पूर्ण कमी झालं आहे आणि थोडंसं हे तेलकटसुद्धा दिसत आहे. आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. तर दुसऱ्या गॅसवरती 2 तांबे पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. यातील आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं. पाणी खूप उकळलेलं नाही, फक्त गरम केलेलं आहे. कारण जर उकळतं पाणी भाजीमध्ये टाकलं तर त्याच्यावरती कट येत नाही. भाजी उकळत राहते आणि त्याच्यावरची तरी सर्वी जाते. तर आता भाजी मी उकळून घेतलेली आहे. भाजी उकळली की गॅस लगेच बारीक करून घेतला. मस्त असा कट या भाजीवरती आलाय आणि 5 मिनिटे बारीक गॅसवरती कट छान उकळून दिला. कोथिंबीर टाकून हा कट आपला तयार आहे. आता 1 वाटी भरून बेसन पीठ घेतलंय. बेसन पिठामध्ये पाव चमचा मीठ आणि 1 चमचा ओवा हातावरती चोळून टाकला. थोडं थोडं पाणी टाकून आता याचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता आपण मस्त असे वडे बनवून घेऊयात कटामध्ये टाकण्यासाठी. खूप जास्त पाणी टाकायचं नाही, लागेल तसं पाणी टाकत जायचं. थोडं थोडं करत टाकलं म्हणजे आपल्याला अंदाज येतो. तर पहा या पद्धतीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. खूप पातळ केलेलं नाही किंवा खूप घट्टसर ठेवलेलं नाही. पाहू शकाल छान मऊ असं सिल्की हे पीठ बनवून तयार होतं. अगदी केकचं पीठ कसं असतं तसंच हे दिसतंय. आता पीठसुद्धा बनवून तयार झाले. उकडलेले जे बटाटे आहेत ते आपण सोलून घेऊयात. तर त्याचं जे साल असतं ते मी काढून घेते. सर्व बटाटे आता आपल्याला हाताने असे थोडे कुस्करून घ्यायचे आहेत. खूप जास्त याला कुस्करायचे नाहीत, थोडे जाडे मोठे असे ठेवायचे आहेत. बटाटे कुस्करून झालेत. आता आपण याची भाजी बनवून घेऊयात. तर कढईमध्ये फक्त 1 चमचाभर तेल टाकायचं आहे. यामध्ये थोडीशी मोहरी टाकूयात, पाव चमचाच जिरेसुद्धा टाकून घेऊ. मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकायचं म्हणजे ती कडसर लागत नाही. आता जिरेसुद्धा छान फुललेत. यामध्ये आपण 1 मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलाय तो टाकूयात. थोडासा लालसर होईपर्यंत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा कच्चापणा राहत नाही. 1 चमचाभर कुटलेली हिरवी मिरची टाकायची आहे. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकूयात. चांगलं मिक्स करून घेऊ. आता याच्यामध्ये पाव चमचा हळद आपण टाकून घेऊयात. तर मी याला छान असं मिक्स करून घेतलं आणि थोडीशी हळद मी यामध्ये टाकून घेते. हळदसुद्धा याच्यामध्ये आपण मिक्स करू. तेलाचं प्रमाण खूप कमी वापरले त्यामुळे कांदा थोडा करपूसुद्धा शकतो, तर सतत थोडा त्याला हलवत राहायचं. आता याच्यामध्ये बटाटा टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं. तर पाव चमचाच मीठ मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. एवढ्या बटाट्यासाठी पाव चमचा मीठ पुरेसं होतं आहे. थोड्या वेळ ही भाजी आपण गॅसवरती अशीच मिक्स करत राहूयात. खूप जास्त हिला परतवायची नाही, फक्त साधारण 1 मिनिटभरासाठी मध्यम आचेवर आपण ही भाजी अशी मिक्स करून घेऊ म्हणजे त्यातील मीठ तिखट सर्व छान असं बटाट्यामध्ये मुरल्या जातं. यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट टाकूयात, कोथिंबीर टाकू आणि भाजी एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात. खूप सारी कोथिंबीर यामध्ये मी टाकून घेते म्हणजे वडे दिसायला भारी दिसतात. तर आता गॅस मी बंद करून घेतलाय. फक्त एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते. ही भाजी आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. थोडीशी हिला थंड करून घेऊयात. पहा काय भारी दिसत आहे. मस्त अशी आपली ही बटाट्याची भाजी बनलेली आहे. आता थोडीशी भाजी थंड झाली की याचे छोटे छोटे असे गोळे आपल्याला बनवून घ्यायचेत. सर्व भाजीचे गोळे आपण एकदाच बनवून घेऊयात. तर या मध्यम आकाराचे गोळे मी आता बनवून घेतलेले आहेत. सर्व गोळे आता बनवून झालेले आहेत. आपण हे जे बटाट्याचे गोळे आहेत ते आता या पिठामध्ये बुडवून हे बटाट्याचे वडे तळून घेऊयात. तर साधारण 4 वडे मी आता याच्यामध्ये टाकून घेते. त्याला सर्व बाजूने असं पीठ लावून घ्यायचं.
जेवढे वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे तेवढे पिठामध्ये टाकून घ्यायचे, व्यवस्थित ते पिठात बुडवायचे। मध्यम आचेवर तेल गरम करून घेतलेलं आहे। एक एक वडा आपण या तेलामध्ये टाकून घेऊयात। तर थोडंसं सुटसुटीत असं याला सोडायचं आहे, म्हणजे ते चिकटणार नाहीत। तर याच्यावरती थोडंसं बेसन पीठ सुद्धा मी टाकून घेते, म्हणजे भाजीमध्ये ते नंतर खायला छान लागतं। तुम्हाला जर गोल गरगरीत असा वडा बनवायचा असेल तर असं वरतून पीठ टाकू नका, कारण वरतून पीठ टाकल्यावर वडे थोडेसे वाकडे तिकडे दिसतात। तर आता हे वडे आपण मध्यम आचेवर व्यवस्थित असे तळून घेऊयात। थोडेसे तेलामध्ये सेट झाले की परत असे त्याला पलटून घ्यायचे, म्हणजे ते फुटत नाहीत। तर त्याला असं मिक्स करत आपल्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचे। एका बाजूने तळले की दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचे। थोडासा लालसर कलर येईपर्यंत याला मी तळून घेतलेलं आहे। मस्त असे हे आपले वडे बनवून तयार झालेत। याच्यामध्ये आपण खाण्याचा सोडा वापरलेला नाही, तरीसुद्धा मस्त मऊ आणि वरतून थोडे क्रिस्पी असे हे वडे बनतात। छान असा त्याला कलर आलेला आहे। एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवते, पहा मस्त अशी त्यातील भाजीसुद्धा छान झालेली आहे आणि वरचं जे आवरण आहे ते पण मस्त असं बनवून तयार होतं। तर हा आपला कट वडा बनवून तयार आहे। दिसायला भारी दिसतोय, तितकाच खायला चवदार हा कट वडा लागतो। तर मस्त हा झणझणीत बेत एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत हा कटवडा बनवून बघा। बाय बाय।